ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा काल काय झाली, मकर संक्रांत. सूर्य हा मकर राशीतून सिंह राशीकडं पदार्पण करू राहिला आहे, म्हणजे क्रांती करू राहिला आहे. आणि मग काय झालं, तिळगुळ घ्या, गोड बोला. म्हणजे वैमनस्य दुश्मनी सगळे सोडून द्या. मग आज काय कर, मग कालचं अनुकरण आज करायचं आहे. या दिवशी भांडणं करायचे नाही, तंटे करायचे नाही, शांतता ठेवायची, अशी परंपरा आहे. मग आपल्याला चरित्र कोणाचं पाहिजे? एकनाथ महाराजांचं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची पत्नी गिरजाबाई आणि त्यांचा मुलगा नारायण. एकनाथ महाराजांनी आपला वारकरी संप्रदाय याची पंथा वाढवावी म्हणून लोक अध्यात्माला कटाळले होते. संस्कृतमध्ये लोकांना ज्ञान समजत नव्हतं आणि मग त्यांनी प्राकृत भाषेमध्ये भारूड तयार केलं. लोकांना अध्यात्माला कंटाळले होते. त्यावेळेला साखर मिळत नव्हती. लोकांना कीर्तनाला येईल त्याला वाटीभर साखर द्यायचे, जेवण द्यायचे आणि एक गाईचं तूप वाढायचे जेवणाबरोबर. आता त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांची संस्था होती आणि ते संस्थेमध्ये ते काम करत होते. आता ते काम करताना त्यांच्याकडे काय होतं, मुकदमीचं काम होतं आणि एक पैसा हिशोब होता. ते रात्रभर जागले आणि टाळ्या वाजवल्या, सापडलं. एक पैसा हिशोब रात्रभर जागले होते. आणि तेव्हा तिथं जनार्दन स्वामी गेले आणि त्यांनी सांगितलं का तुला खरा अध्यात्म कळला, खरी एकाग्रता कळली. आणि मग तिथं एक यवन लोक आले होते. तर त्यांनी जवळजवळ 9 लोक मारले, एवढी त्यांच्या अंगात ताकद होती. आणि तेच एकनाथ महाराज ज्या वेळेला एक मुसलमान गंगेवर आंघोळ करायला एकनाथ महाराज गेले होते आणि मग बामणाने ठरलं होतं याला राग आणायचा. 101 वेळा थुकला तरी काहीच म्हणले नाही, आंघोळ करायची. आणि मग शेवटी तो मुसलमान पाया पडला, म्हणे बा माझ्याकडून चूक झाली, 101 वेळा तुमच्या अंगावर थुकलो. काय नाही म्हणत, तुझ्यामुळे मला 100 वेळा आंघोळ झाली. एक दिवस त्याच्या बायकोच्या पाठीवर एक जाऊन बसला, म्हणजे गिरजे नारायण खाली पडेल बरं का. नाही मला सवय झाडायची. एक माणूस कीर्तनाला आला होता आणि रात्रभर त्यांच्या पालगावर झोपला. ते कीर्तन संपलं बघितले आणि सकाळची उठल्यानंतर तो त्यांच्या पाया पडायला आला. अरे म्हणत तुझ्यामुळं माझा पलंग पवित्र झाला. एकनाथ महाराज देवपूजा करत होते आणि देवपूजा करताना एक चप्पल घालून मध्ये गेला. अरे म्हणत तुझं किती माझ्यावर प्रेम आहे, तुला चप्पल काढायचं विसरला. एकनाथ महाराजांनी हरिजनाचं मूल काड्यावर घेतलं आणि त्याच्या वर्ष 10वे होते, पित्र होते आणि सुगंध आला. हरिजन लोक म्हणले आपल्याला काय अन्न मिळणार नाही. त्यांनी त्यांना जेवण घातलं, ते आले नाही. एकनाथ महाराजांनी स्वर्गातून त्यांचे पित्र बोलवले आणि ते बामणं बघत होते, त्यांचे पित्र ऐकत होते. एक माणूस एकनाथ महाराज वारल्यानंतर एक बाईची मुलगी सासऱ्यात आली होती आणि म्हणे काय बाई याला आजच माराय कळलं का. एकनाथ महाराज उठून बसले, म्हणे भाऊ बाई जाय म्हणे तुझी मुलगी घेऊन जाय. एकनाथ महाराज परत वारले आणि मग ते खांदेकरी काय म्हणले, का रे बुवा आता आपलं पहिलं ऐकत नव्हता म्हणे, आता शेवटी आपलाच खांदेवा आला. शेवटी एकनाथ महाराज उठून बसले, म्हणे बाबा जा बाई मी नंतर जाईल. बघा केवढी पराक्रम. शांतीब्रह्म एकनाथ महाविष्णूचा अवतार. असे एकनाथ महाराजांचं चरित्र आपण जीवनात जर आणलं तर खरी संक्रांतीची आहे ना, हे आपल्याला अनुभवाला येईल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.